नमस्कार, मी प्राची साळुंखे. साम संजीवनीमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे मूळव्याध आणि त्यावरील आधुनिक उपचार. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर संदीप अग्रवाल. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर संदीप अग्रवाल हे MBBS MS जनरल सर्जन असून त्यांचं वैद्यकीय शिक्षण हे मिरज येथील मेडिकल कॉलेजमध्ये झालंय. डॉक्टर संदीप अग्रवाल हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील प्रसिद्ध पाईल्स सर्जन आहेत. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात सर्वप्रथम पाईल्स, फिशर आणि फिशुला या आजारावर BEIM या टेक्नॉलॉजीद्वारे क्रांती घडवून आणली आहे. तर त्यांना या क्षेत्रात खूप मोठा अनुभव आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन बेस्ट चिकित्सक ॲट न्यू दिल्ली, तर त्याचप्रमाणे हेल्थ केअर एक्सलन्स अवॉर्ड्स पुण्याचे खासदार माननीय गिरीशजी बापट आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार फॉर हेल्थ केअर एक्सलन्स इन सर्जरी माननीय नितीन गडकरी यांच्या हस्ते मुंबईत प्रदान करण्यात आलेला आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. खरं तर सर, फार महत्त्वाचा विषय आहे मूळव्याध. आणि बऱ्याच जणांना सर मूळव्याध, भगंदर आणि फिशर यातील फरक माहीत नसतो. तर तो फरक तुम्ही कसा सांगाल? मूळव्याध, भगंदर, फिशर हे जे आजार आहेत हे सध्याच्या काळामध्ये फार जास्त यांचं प्रमाण आढळतं आहे. कारण की आपले जे रेग्युलर जे डायटरी हॅबिट्स, लाईफस्टाईल हॅबिट्स हे आपले प्रचंड प्रमाणात बदलली आहे. जसं WHO आता सांगितलेलं आहे की दर तिसऱ्या माणसाला गुदद्वाराभागी काही ना काही त्रास असण्याची शक्यता आहे. तर मूळव्याध, भगंदर, फिशर ह्यांच्याबद्दल आपल्याला माहीत पाहिजे की हे तिघंचं डेफिनेशन काय आहे, तिघांचा आजार वेगळे आहेत, तिघांची ट्रीटमेंटसुद्धा वेगळी आहे. मूळव्याध म्हणजे गुदद्वारेभागी आतला आजार आहे. जेव्हा आतले आपले जे मूळव्याधचे जे मूळ असतात किंवा स्नायू असतात त्यांना जेव्हा व्याधी होते त्याला आपण मूळव्याध असं म्हणतो. फिशर म्हणजे गुदद्वारेभागी जो तोंड असतो त्याला जेव्हा भेगा पडतात किंवा चीर पडते त्याला आपण फिशर असं म्हणतो. भगंदर हा गुदद्वारेभागी आतला आजार नाही, हा गुदद्वारेभागी बाहेरचा आजार आहे, ज्यामध्ये एक गुदद्वारेभागीचे 2-4 सेंटीमीटर 2-4 इंच या जागेमध्ये एक छोटासा बेंड तयार होतो. तो बेंडमधनं कायम पस, पाणीसारखं द्रव्य किंवा रक्त असं काही ना काही त्याच्यातनं एकदा 15-20 दिवसाला पेशंटला त्याच्यातनं वाहत राहतो. त्याला आपण भगंदर किंवा फिशुला असं म्हणतो. म्हणून हे तिन्ही आजार टोटली डिफरंट आहेत. बिलकुल, नक्कीच. आणि सर, असं होतं की बऱ्याच जणांना मूळव्याध झालेला असतो, मात्र त्यांना हे माहीत नसतं की आपल्याला मूळव्याध झालेला आहे, मात्र त्रास त्यांना तो होत असतो. तर नेमकं या मूळव्याधीची जे लक्षणं आहेत ते आणि कारणं काय आहेत? हां, महत्त्वाचं म्हणजे की हे तिन्ही जे आजार आहेत त्यांचे एकमेकांना थोडेफार लक्षणं एकमेकांना जुळलेले असतात. म्हणून कॉमनली तुम्ही जर का बघितलं की कोणी पेशंट, आता माझ्याकडे जरी पेशंट आला तर तो मला म्हणतो, मी विचारलं त्यांना काय त्रास होत आहे, त्याचं उत्तर असतं मूळव्याध आहे मला. तर असं नसतं, तुम्हाला पहिले त्याचं निदान करून घ्यायला पाहिजे. आता त्याचे लक्षणं जे आहेत त्याचं मूळव्याध जो आहे, मूळव्याधमध्ये एखादा चुंबूळ तिकडं आत तयार झालेला असतो, तो कदाचित बाहेर येतो आणि आपोआप आत जातो किंवा बाहेर येऊन बाहेरच राहतो. तर त्याला मूळव्याधमध्ये एक छोटा चिंबूळ लागणार तिकडं जागेला. दुसरं म्हणजे त्याच्यातनं रक्त, काही लोकांना रक्त वाहतो त्याच्यातनं, काही लोकांना रक्त वाहत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे तिकडं त्या जागेला आत प्रचंड प्रमाणात जळजळ करणे, भगभग करणे हा त्रास असतो. शौच जाऊन आल्यानंतर 2-2, 3-3 तास त्या जागेला भगभग करत राहते, खाज उठत राहते, वेदना होत राहतात. असं वाटतं एखाद्या सुईवर टोचली जाते तसं ती वेदना कंटिन्यूस होत राहतात. तर मूळव्याधचे ही लक्षणं आहेत. फिशरमध्ये लक्षणं आहेत की प्रचंड वेदना असतात. फिशरमध्ये मळ तागायची सुद्धा पेशंटला भीती वाटते, बाबा आत नको जायला, कारण की प्रचंड प्रमाणात त्या जागेला चीर पडलेली असते. पाणी जरी तिकडे लागलं तरी ते दुखायला लागतं. बरोबर. फिशरचा जो ब्लिडिंग असणार, जो रक्त जाणार फिशरमधनं, तो कमी असणार. तो जसं की एक चीर पडली तर 1-2 थेंब रक्त जाणार. मूळव्याधमध्ये तसं, मूळव्याधमध्ये धार पण लागू शकते रक्ताची. भगंदरमध्ये सांगितलं की बसताना सुद्धा भगंदरमध्ये त्रास होणार. एक गाठ तयार होते, ती गाठ फुटते, त्याच्यातनं काही ना काही द्रव्य बाहेर येतो आणि जसं तो द्रव्य फुटून बाहेर आला की त्या पेशंटला बरं वाटतं. तर हे तिन्हीचे लक्षणं वेगवेगळे आहेत, थोडी एकमेकांना जुळलेली असतात, पण ह्यांचं निदान करणं गरजेचं आहे. नाहीतर असं होतं की आपण प्रत्येक पेशंट काही ना काही ट्रीटमेंट घेत राहतो फक्त मूळव्याधची, आजार भलतंच वेगळा असतो. बिलकुल. आणि सर, मूळव्याध न होण्यासाठी काही उपाययोजना आहेत का? तर हे सर्वात इम्पॉर्टंट आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. असं ऑलवेज आपण म्हणतो की एकदा मूळव्याध झाल्यानंतर तर आपण फक्त, लोक मी बघितलं की फक्त रोज सकाळ ते संध्याकाळ फक्त हेच बघत राहतात की आज आपण काय करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला बरं वाटणार. पण हे न होण्यासाठी आपण कधीच काळजी घेत नाही. तर हे न होण्यासाठी जसं की डायटरी लाईफस्टाईल, सिडेंटरी लाईफस्टाईल, हे 2 आहेत गोष्टी. डाएटमध्ये आपले चेंजेस असायला पाहिजे. न होण्यासाठी फायबरचं जो प्रमाण आहे तो डाएटमध्ये फार असायला पाहिजे. आपण फास्ट फूड जो आहे त्याचं सेवन असं नाही करणं, बोलणं फार सोपं आहे कोणालाही, पण त्याचं प्रमाण अगदी कमी ठेवायला पाहिजे.
बेसन, मैदा हे जे पदार्थ आहेत ह्यांचं सेवन कमी करायला पाहिजे. बिलकुल. मसाल्यांचं पदार्थांचं सेवन जो आहे, तिखट, हिरव्या मिरची, लाल मिरची पावडर यांचं सेवन कमी ठेवायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जर लाईफस्टाईलबद्दल आपण म्हणायचं म्हटलं तर डेली 20 to 30 मिनिट्सचा एक वॉक करायला पाहिजे. आपल्याला काही ना काही कुठल्याही प्रकारचा व्यायाम करायला पाहिजे. पाण्याचा जो प्रमाण आहे तो इन्क्रीज करायला पाहिजे. जेवणातनं आपण जे पाणी घेतो दिवसातनं 3 ते 4 लिटर पाणी घ्यायला पाहिजे. बाहेरचं जो फूड आहे, घरातलं जेवण कधीही सर्वात आपण म्हणतो चांगलं जेवण, बाहेरचं जेवण केल्याने पोट बिघडतं कायम. आणि हा पोट बिघडलं तर मग त्याच्याने इन्फेक्शन तयार होणार आणि मग त्याच्यातनं कधी जुलाब लागणार आणि तर कधी बद्धकोष्ठता होणार. जेव्हा हा जर का सायकल अशी सुरू राहील तर मग त्यावेळी आपल्याला फिस्चुला, भगंदर पण तयार होऊ शकतो. म्हणून घरातलं जेवण पाहिजे, झोप चांगली पाहिजे. हे सगळ्या गोष्टी जर का आपण म्हणजे हे जे सवयी असतात लहानपणापासून जर का आपण एकाला ही सवय लावलेत तर हा त्याला कायम त्याच्या आयुष्यामध्ये ही सवय घेऊनच तो चालतो. बिलकुल बिलकुल. आणि सर, मूळ व्याधीचं निदान होण्यासाठी काही तपासण्या देखील फार महत्त्वाच्या असतात, तर त्या तपासण्या नेमकी कुठल्या? सर्वात पहिलं आपल्याला गुदद्वाराभागी कुठलाही त्रास असला तर त्या स्वतःच घरात आपण त्याला नुसतं ट्रीटमेंट करत बसायची नाही. थोडे दिवस केलेली ठीक आहे, पण जास्त दिवस त्याला घरात ट्रीटमेंट करायला नाही पाहिजे. जवळचे डॉक्टरकडे जायला पाहिजे आणि ते सुद्धा तज्ज्ञ डॉक्टरकडे जायला पाहिजे. आणि सर्जन असलं तर अतिउत्तम. ते डॉक्टरनी जागा बघून घ्यायला पाहिजे, डॉक्टरला दाखवायला पाहिजे. असं नाही की लाजून तिकडे बसून सांगायचं की मला मूळव्याध, मला त्याची ट्रीटमेंट देऊन टाका. तर पहिलं त्याचं निदान व्हायला पाहिजे. जसं की तुम्ही माझ्याकडे ओपीडीमध्ये आलात की माझ्याकडे एक विशेष प्रकारचं स्कोप आहे, भिंग आहे, त्याला गुदद्वारे भागी आपण आत टाकून त्याच्यातनं आपल्याला 2 मिनिटात आपल्याला माहीत पडून जातो की या पेशंटला कुठल्या प्रकारचा आजार आहे. आणि तोच मी डायरेक्टली पेशंटला कम्प्युटरवरती दाखवतो. म्हणजे त्याला त्याचा जो आजार आहे तो त्याला पण कळतो की त्याला मूळव्याध आहे का भगंदर आहे का त्याला फिशर आहे. बिलकुल. आणि सर, तुमची BIM टेक्नॉलॉजी विषयी तुम्ही सांगितलं, तर ती टेक्नॉलॉजी नेमकी काय आहे, काय सविस्तर सांगा. जसं की आता पुण्यामध्ये मी आता सर्वात पहिलं BEIM टेक्नॉलॉजीद्वारे मी सगळे प्रोसिजर्स करतो. बायोलॉजिकल इलेक्ट्रिकल इम्पिडन्स ऑटो मेजरमेंट. म्हणजे बघितलं की प्रचंड डॉक्टर्स आहेत की वेगळ्या प्रकारच्या जे ट्रीटमेंट जे करतात. त्याच्यामध्ये लेझर आहे, क्षारसूत्र आहे, टाके मारणारी सर्जरी आहे, इन्फ्रारेड आहे, असं प्रचंड आहेत. म्हणजे बीम टेक्नॉलॉजीचं एक वैशिष्ट्य म्हणजे जे आहे की ही टेक्नॉलॉजी जी आहे ती त्या कोंबला, मुळेपासून त्या कोंबला नष्ट करून टाकते, विरघळून टाकते. म्हणजे याच्यामध्ये आपण काहीही कटिंग करत नाही. म्हणजे तुम्ही म्हटलं ऑपरेशन नंतर मूळ आमचा हातात भेटणार का, त्याचं उत्तर नाही, कारण की त्याच वेळी तो विरघळून जातो. ही एकच टेक्नॉलॉजी आहे जी डायरेक्टली कोंबवरती काम करते. म्हणजे दुसऱ्या कुठल्याही टेक्नॉलॉजीला आपण डायरेक्टली कोंबला हात लावू शकत नाही, ते त्याच्यावरती कामच करत नाही. इनडायरेक्टली आपल्याला ते कोंब विरघळायचा प्रयत्न करतो आपण दुसऱ्या टेक्नॉलॉजीजद्वारे. पण हे टेक्नॉलॉजी डायरेक्टली कोंबला हात लावू शकते, कारण की त्याची जी पॉवर आहे ती प्रचंड प्रमाणात आहे. ब्लिडिंग थांबवण्याची त्याच्यामध्ये क्षमता फार जास्त आहे. म्हणून आपण डायरेक्टली कोंबवरती काम करतो. बीम टेक्नॉलॉजीचा अजून ॲडव्हान्टेज आहे की लवकरात लवकर पेशंटला त्याच्या रुटीन ॲक्टिव्हिटीमध्ये लावण्यात ती मदत करते. अजून महत्त्वाची गोष्ट आहे की सकाळी पेशंट आला की संध्याकाळी त्याला डिस्चार्ज करण्यात येतो. इमिजिएटली पेशंट नेक्स्ट डेपासून त्याच्या घरातल्या रुटीन ॲक्टिव्हिटीजला ते सुरुवात करू शकतो. घरातले जे बेसिक ॲक्टिव्हिटीज असतात. कोंब एकदा मुळेपासून विरघळला की हा परत होण्याची शक्यता नसते. कायम आपण बघतो की लोक म्हणतात की भीती वाटते, हे का मी ऑपरेशन केलं की परत होणार का, मला हा कधी होणार, मला परत सारखं मी ऐकलं की आमच्या नातेवाईकांचा तो परत झालेला आहे. कारण की ते मुळेपासून कधीही कोणी क्लिअर करत नाही. जेवढं बाहेर चुंबूळ किंवा कोंब लागतो तेवढंच भागाला जर का ट्रीटमेंट आपण केली तर ती पूर्ण ट्रीटमेंट होत नाही. त्याला आत मूळपासून जाऊनच त्याला ट्रीटमेंट करायला पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. बिलकुल. आणि सर, आता मूळव्याध म्हटलं म्हणजे अनेक समज गैरसमज अनेकांच्या मनात या वेळेला आहेत. तर बरेच जण असं म्हणतात की मूळव्याध झाला तर तो पूर्णपणे बरा होत नाही. तर तुम्ही काय सांगाल, मूळव्याध हा आजार व्यवस्थित हे कॉमन आहे. आता कॉमनली माझ्याकडे प्रत्येक पेशंट जातो त्याचे प्रश्न काय असतात की सर्वात पहिला हा आजार माझा पूर्ण बरा होणार का नाही. तर हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो जर का त्याला व्यवस्थित टेक्नॉलॉजीद्वारे आपण जर का त्याचा उपचार करत राहिलो तर. दुसरी गोष्ट, पेशंटचा प्रश्न असतो की हे ऑपरेशन केल्यानंतर माझा टॉयलेटचा कंट्रोल तर जाणार नाही ना. तर काही टेक्नॉलॉजीज आहे ज्याच्यामध्ये जसं की टाका मारून जे करतात ती त्याच्यामध्ये कंट्रोल जाण्याची शक्यता असते, किंवा कंट्रोल जरी गेलं नाही तर इमर्जन्सी एक निर्माण होते की म्हणजे त्यांना टॉयलेटचा जास्त वेळ थांबवून ठेवता येत नाही. तर ह्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण ते जे महत्त्वाचे जे स्नायू असतात कंट्रोल करणारे, त्यांना आपण अजिबात इजा करत नाही. हे फक्त डायरेक्टली जिथं आपल्याला काम करायचं आहे फक्त त्याच ठिकाणी आपण काम करतो. म्हणजे फक्त मुळावरती, मूळ फक्त नष्ट करणे हेच फक्त ह्या टेक्नॉलॉजीचा हेतू आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशंट लोकांना बाहेर भरपूर 2-2, 3-3 ऑपरेशन करतात, किंवा त्यांची टॉयलेटची जी जागा असते गुदद्वारे भागी ती छोटी होऊन जाते. तर ह्या टेक्नॉलॉजीचा ॲडव्हान्टेज आहे की ती जागा आपली छोटी होणार नाही, ती जशी त्याची इलास्टिसिटी आहे ती तशीच मेंटेन राहते. तिसरी महत्त्वाची गोष्ट पेशंटला असते की रोज डॉक्टरकडे जाऊन मला ड्रेसिंग करावं लागणार का. आज माझ्याकडनं ऑपरेट करून गेल्यानं रोज त्यांच्याकडे ड्रेसिंग वगैरे कुणालाही काही करायची गरज नाही आहे. डायरेक्टली एकदा प्रोसिजर झाला की तुम्ही डायरेक्टली 20 दिवसानंतर मला दाखवलं यावं लागतं.
महत्त्वाचं म्हणजे एकदा आपण केलं की आपण याच्यातनं पूर्ण मुक्त होणार, हे फार महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. बिलकुल. आणि सर मूळव्याध म्हटलं म्हणजे कोणालाही न दिसणारा आजार, त्यामुळे बऱ्याच जणांकडनं या आजाराकडे दुर्लक्ष केलं जातं. तर हे कितपत योग्य आहे, काय सांगाल तुम्ही? अजिबात दुर्लक्ष करायला नाही पाहिजे. ॲक्च्युली दुर्लक्षच्या पेक्षा जसं की आपल्याला एखाद्या पेशंटला BP असलं की थायरॉइड असलं की तो सांगतो आपल्याला की अरे मला BPचा त्रास आहे, मला डोकं दुखतं, मला थायरॉइडचा त्रास आहे, म्हणजे असं दुसऱ्या आजार जसं आपण एकमेकांसोबत शेअर करू शकतो. पण हा जो अवघड जागेचा आजार आहे हे आपल्याला एकमेकांबरोबर फ्रीली शेअर करत नाही लोक. आणि त्याला जसं की सर्वात जास्त हा मला लक्षात येतो फिमेल्समध्ये, बायकांमध्ये, की ते ॲब्सोल्युटली सांगत नाही. जोपर्यंत त्याची स्टेज प्रचंड प्रमाणात पुढे गेली नसते तोपर्यंत घरच्यांना सुद्धा माहीत पडत नाही. तर हे आपण जेव्हा हे सगळं त्याचा इनिशियल स्टेजला आपण त्याचा उपचार करत नाही. काय काय स्टेजेस असतात, इनिशियल स्टेज 1 आणि इनिशियल स्टेज 2ला त्यांना औषधांवरती पण ते बरं होऊ शकतं आणि लाईफस्टाईल आणि लाईफस्टाईल चेंजेस करून. पण ते त्यावेळेस ते अजिबात दक्षता घेत नाही किंवा लाज वाटते त्यांना डॉक्टरकडे जाण्यात किंवा जागा दाखवण्यात. पण त्यांनी हे अजिबात करायला नाही पाहिजे. त्यांनी तुरंत त्याची जवळच्या डॉक्टरांना दाखवायला पाहिजे आणि त्याच्यावरती उपचार करून घ्यायला पाहिजे. हे आपण जर का आपण असं ठेवलं तर हे चांगली गोष्ट नाही आहे. त्याचा आजार वाढत जातो. जसं मी सांगितलं की मूळव्याध जरी आपण म्हटलं की ते जागेचं नुसतं आजार नाही आहे मूळव्याध, तो पूर्ण तुमच्या शरीराला अफेक्ट करतो. जसं की सर्वात पहिले तो तुमच्या मानसिकतेवर अफेक्ट करतो. सकाळचे रोज 2-3 तास आपल्या याच्यात वाया जातात, आपल्याला हेच कळत नाही की आपल्याला आज काय करावं लागणार, बिकॉज आपण पूर्णपणे तो डिस्टर्ब असतो सकाळपासून. दुसरी गोष्ट, दुसऱ्या कामामध्ये आपलं लक्ष लागत नाही. पूर्ण दिवस आपण हे विचार करतो की आज आपण काय केल्याने आपल्याला बरं वाटणार, म्हणजे आज मी हे खाऊ का मी आज ते खाऊ, कोणतेही तर सांगता आज तू हे कर ते कर, पूर्ण दिवस त्याच्यातच जातो. बिलकुल. वी आर नॉट कॉन्सन्ट्रेटिंग ऑन एनी वर्क. तर आपण ह्याच्यातनं इमिजिएटली त्याची दक्षता घेऊन त्यात बाहेर पडायला पाहिजे त्याच्यातनं. खरं तर खूप महत्त्वाचा विषय आहे सर, आणि भरपूर प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत, भरपूर मार्गदर्शन तुमच्याकडनं घ्यायचं आहे. मात्र थोडंसं या ठिकाणी थांबतोय. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत राहा साम TV. ब्रेकनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मूळव्याध आणि त्यावरील आधुनिक उपचार या विषयावर डॉक्टर संदीप अग्रवाल सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, ब्रेकला जाण्याच्या आधी मला एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा होता. तो म्हणजे असा की सर्जरी करत असताना काही एज रिस्ट्रिक्शन्स आहेत का? इथंच माझ्याकडे येतात पेशंट, त्यांचं वय 85, 90, 95 वर्ष असतो. तर ते नातेवाईक विचारतात की ह्या वयामध्ये त्यांना सर्जरी करून काय फायदा आहे. तो एज इज नॉट अ रिस्ट्रिक्शन. जर का पेशंटची तयारी आहे, पेशंटला त्रास आहे भरपूर, तर एजमुळे आपण हा प्रोसिजर नाही करणं हा चुकीचं आहे. सो एज इज नॉट. मी 15 वर्षाच्या मुलापासून तर 85, 90, 95 वर्षांच्या आजोबांचा सुद्धा ऑपरेट केलेला आहे आणि ते सुद्धा 95 वर्षाचे आजी तर चालून गेलेले आहेत. तर एज हा रिस्ट्रिक्शन नाही आहे. पेशंटला जर का त्रास असेल तर हा त्रास पूर्णपणे मुक्त करणे हा उद्देश असायला पाहिजे. वय जास्त आहे म्हणून ऑपरेशन न करणे हे चांगलं नाही आहे. बिलकुल. आणि सर, ठीक आहे, सर्जरीविषयी तर तुम्ही सांगितलंच की एज रिस्ट्रिक्शन्स काही नसतं. मात्र मूळव्याध होण्याचं नेमकं मिनिमम आणि मॅक्सिमम एज किती आहे? मूळव्याध जसं आपण आता जसं रोजचे मी एवढे पेशंट्स बघतो त्याच्यामध्ये लक्षात येतो की इवन एक 5 ते 10 वर्षाचे जे मुलं असतात त्यांच्यामध्ये सुद्धा गुदद्वारे भागीचे त्रास हे वाढलेले आहेत. आता त्यांना डायरेक्टली मूळव्याध इनिशियली जरी त्यांना नसेल तर त्यांना बद्धकोष्ठता हे फार कॉमन आहे. माझ्याकडे भरपूर पेशंट त्यांना टॉयलेटच होत नाही, 4-4, 5-5 दिवस ते शौचालाच जात नाही. म्हणजे ही कॉमन झालेलं आहे. एक पहिली गोष्ट की फायबर इंटेक त्यांच्या जेवणातनं कमी आहे. दुसरी गोष्ट, असे भरपूर आजार असतात त्यांना त्याच्यामध्ये बद्धकोष्ठता निर्माण होते. आणि एज ग्रुप जो आपण म्हणतो की जे जसं मी सांगितलं की सवयी जे आहेत ते लहानपणापासून लावायला पाहिजे. इनिशियली 15 ते 20 वर्षापासून ह्याची सुरुवात होऊन जाते. मग काही ना काही लोक त्याच्यातलं घरातले जे ट्रीटमेंट आहे ते करत राहतात. हे 35 to 45 इयर्स हा जो एज ग्रुप आहे हा पीक एज ग्रुप आहे. याच्यामध्ये म्हणजे जे त्यांना सुरुवात झालेली असते 20 आणि 25व्या वर्षी, त्यांना ह्या वयामध्ये 100% त्यांना त्रास हा जाणवतो एक्स्ट्रीम याच्यामध्ये, जेव्हा की त्यांना त्याची दक्षता घेऊन त्याचं काही ना काही ट्रीटमेंट करावी लागते त्यांना. तो 35 आणि 45 इयर्स ही पीक आहे एज. बिलकुल. आणि सर, जसं तुम्ही आता सांगितलं की लहानांमध्ये देखील म्हणजे अगदी 10-12 वर्षाच्या मुलांमध्ये देखील हा आजार आढळून येतो. आणि खास करून आपण बोलूया वृद्धांबद्दल, कारण वृद्ध म्हटलं की अगदी त्यांना हार्ट सर्जरी जरी करायची असेल तरी ते घाबरतात. त्यांना जगायचं असतं, मात्र सर्जरीसाठी ते घाबरत असतात. मग अशा वेळेला मूळव्याधीचा जर त्यांना त्रास असेल तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल, किंवा त्यांच्या मनातनं ही भीती जावी म्हणून तुम्ही त्यांना काय सांगाल? हा चांगला प्रश्न आहे. हा जर तुम्ही आता फक्त यांना तुम्ही फक्त आता जे म्हटलात की वृद्ध लोकांचं तुम्ही जे म्हटलात, मी म्हणणार की हा नुसतं वृद्ध नाही, हे यंगस्टरला सुद्धा त्यांना भीती वाटते ऍक्च्युली. की नुसतं वृद्ध लोक नाही, ते यंगस्टर पण येतात, मला ऑपरेशनची भीती वाटते. तर ॲब्सोल्युटली भीती घ्यायची काही गरज नाही आपल्याला त्याच्यामध्ये हार्डली 10-15 मिनिटाचं फक्त प्रोसिजर आहे आणि यू आर फ्री फ्रॉम दिस थ्रू आउट युअर लाईफ.
हा फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. भीती घेऊन आपण आजार फक्त आपला वाढवून घेणार आहे, आपण त्याची ट्रीटमेंट योग्य करणार नाही आणि तोच आजार रोज आपल्याला समोर जावं लागणार. असं नाही की आज एक दिवस पेन किलरची गोळी खाल्ली किंवा आज आपण त्या जागेला मलम लावलं की आज आपण लावल्याने आपण बरं झालो. आज तुम्ही गोळी खाल्ली, आज त्याचा तुम्हाला इफेक्ट राहणार. परत उद्या सकाळी परत 30 सायकल सुरुवात होते, मग परत तुम्ही पेन किलर खाणार, मग परत तुम्हाला थोडं बरं वाटणार, मग तुम्ही कामाला लागणार. पण हे चांगलं नाही आहे. कुठल्याही गोळ्यांचे काही ना काही प्रकारचे साईड इफेक्ट असणार. तुम्ही कुठलीही पॅथी घ्या, त्याच्यामध्ये कुठला ना कुठला तुम्हाला साईड इफेक्ट नंतर जाणवणार. छोट्याशा गोष्टीसाठी, मूळव्याधसाठी आपण नंतरचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत गोळ्यांचे ते आपण नाही करून घ्यायला पाहिजे. मनाने जागेला मलम लावून घेतात लोक. ती जागा अशी एकदम पातळ होऊन जाते की नंतर असं जाणवतं की पेशंटला इमर्जन्सी निर्माण झालेली, म्हणजे त्याला जास्त कंट्रोल करता येत नाही. तर मनाने आपली जे आहे ते ट्रीटमेंट नाही करायला पाहिजे. तज्ज्ञ डॉक्टरकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट करायला पाहिजे. भीती अजिबात घ्यायची नाही आहे. वयस्कर जे लोक असतात ते भरपूर माझ्याकडे असं की त्यांचा हृदयाचा प्रॉब्लेम आहे, एन्जिओप्लास्टी झाली आहे, एन्जिओग्राफी झाली आहे, त्यांची काही लोकांना डॉक्टरांनी रिस्ट्रिक्शन केलेत, त्यांना रक्त पातळीच्या गोळ्या चालू असतात, काही लोकांना पेसमेकर लावलेला आहे, काही लोकांना डायबिटीज आहे, काही लोकांना हायपरटेन्शन आहे. ह्या सगळ्या लोकांसाठी एकच आहे की आपण हा प्रोसिजर करू शकतो. ह्याला बिन ऑपरेशनचं आपल्याला ठेवायचं नाही आहे. आपण हा प्रोसिजर करून आपण बरं होऊ शकतो. बिलकुल. आणि आता वृद्धांची तर भीती तुम्ही घालवली आहे सर, मात्र जे तरुण आहेत त्यांच्यामध्ये देखील एक भीती असते आणि ती अशी असते की आपण तर जॉब करतोय आणि जॉब करत असताना जर आपण डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांनी जर सांगितलं की तुम्हाला आता ॲडमिट व्हावं लागेल, ऑपरेशन करावं लागेल, तर आपला भरपूर वेळ त्यामध्ये जाईल. त्यामुळे बरेच जण मूळ व्याधीचा जो प्रॉब्लेम आहे तो डॉक्टरांना सांगत नाही किंवा ते उपचारासाठी जात नसतात. तर मग ही भीती तुम्ही कशी घालवाल? हे बघा, जर का तुम्हाला खरं गरज असेल कुठल्याही सर्जरीची तर ते तुम्ही करून घ्यायला पाहिजे. जर का आपल्याला गरज नाही तर मग आपण जसं मी सांगितलं की औषध गोळ्या इनिशियल स्टेजला आपण देऊन त्याला आपण टाळू शकतो किंवा आपण त्याला पुढे ढकलू शकतो त्या ऑपरेटला. पण जर का गरज असेल तर ते तुम्ही करून घ्यायला पाहिजे. बिकॉज जसं मी सांगितलं की एक दिवसाचं काम नाही आहे. तुम्ही तुम्हाला आपले रोज सगळ्यांना सो बिझी लाईफस्टाईल आहे, रोज सगळ्यांना आपल्याला जावं लागतं, कामाला जावं लागतं. जर का आपण मॉर्निंग जर का आपण सकाळीच आपलं जर का एक तास असंच वाया घालवू लागलो तर मग दिवस कसं चालू होणार? तो म्हणून अजिबात काळजी करायचं नाही आहे. जर का गरज असली तर ते करून घ्यायला पाहिजे. गरज नसली तर डेफिनेटली आपण आपले जे चेंजेस मी सांगितलेत, डायटरी अँड लाईफस्टाईल चेंजेस, ते आपण चेंज करून आपण त्याला पुढे ढकलू शकतो डेफिनेटली. बिलकुल. आणि सर सर्जरीची नेमकी प्रोसेस कशी असते? म्हणजे किती दिवस आधी ॲडमिट व्हावं लागतं? नाही, ॲडमिट वगैरे आपण काय पेशंटला करत नाही. पेशंट जसं की सकाळी तुम्ही आलात, समजा तिकडं 9-10 पर्यंत आलात पेशंट, संध्याकाळी समजा पेशंटला कम्फर्टेबल, संध्याकाळी पण आपण पेशंटला डिस्चार्ज करून टाकतो. प्रोसिजर सकाळी आलं की संध्याकाळी पेशंट घरी जाऊ शकतो आणि त्याला वाटलं की त्याला राहायचं आहे, तो एक दिवस इथं राहण्याची सोय आहे, तो राहू शकतो. 20 दिवसानंतर आपण पेशंटला एकदा परत फिरणीसाठी बोलवतो, म्हणजे एकदा फॉलोअप त्याचा आपण घेतो. आणि जे लोक बाहेरगावचे असतात, ते लांब असतात, त्यांना असं वाटलं की त्यांना जमत नाही तरी फोनवरनं आमचे असिस्टंट त्याला ते सहकार्य करतात. तर ॲब्सोल्युटली सोपी प्रोसिजर आहे. जर का पेशंटला दुसराच कुठलाही मोठा आजार नसला, जसं की एन्जिओप्लास्टी वगैरे त्याची काही झाली नसली तर त्या दिवशी त्याचं प्रोसिजर होऊ शकतो. एन्जिओप्लास्टी झालेली असली की त्याचं ते फिटनेस वगैरे थोडं घ्यायला लागतं आपल्या वेळ, पण बाकी त्यांचं पण प्रोसिजर होऊ शकतं. इमिजिएटली नाही, पण 1-2 दिवसांनी होऊ शकतो. बिलकुल सर. आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण भारतातून तुमच्याकडे सर पेशंट्स येत असतात. मग अशा वेळेला त्या पेशंट ज्या वेळेला पेशंट तुमच्या हॉस्पिटलमध्ये येतात, ॲडमिट तर तुम्ही करत नाहीत, मात्र तरीही त्यांना राहण्याची सोय ही त्या ठिकाणी करावीच लागते. तर तुमच्याकडे काय सुविधा आहे? आपल्याकडे सुविधा आहे. पेशंट हॉस्पिटलमध्ये राहू शकतो. समजा पेशंट नॉन ओपीडी टायमिंग्सला जरी आला, त्यांनी अपॉइंटमेंट घेतली असती तर त्याला राहण्याची सोय आहे. तर त्याची काळजी करायची नाही. किती वाजता पेशंट आला की त्याला त्या हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट करून घेऊ शकता. तर मोठी गोष्ट नाही आहे. आणि त्यांना जसं मी सांगितलं की त्यांना पेशंटला वाटलं की त्याला एक दिवस राहायचं आहे तरी तो राहू शकतो गरज पडली तर. आणि बाहेरगावचे पेशंट येतात, प्रॉपरली अपॉइंटमेंट घेऊन येणे, म्हणजे त्यांना करून ते पूर्ण सहकार्य करण्यात येते त्यांना. बिलकुल. आणि सर फिशुला विषयी तुम्ही काय सविस्तर सांगाल? फिस्च्युला जसं मी म्हटलं की फिस्च्युलामध्ये एक बेंड जो तयार होतो त्याच्यातनं कायम पस वगैरे बाहेर येत राहतो. इनिशियली काय होतं की पेशंटला एकदा तो बेंड फुटला की त्याच्यातनं सगळं पस, पाणी, द्रव्य बाहेर पडतो. तर पेशंटला असं वाटतं की आपण बरं झालं. पण परत 20 दिवसांनी, महिनाभराने परत त्याच्यात एक गाठ तयार होते आणि परत ती तशी दुखायला लागते आणि जोपर्यंत ती फुटत नाही तोपर्यंत ती दुखत राहते. फिस्च्युला हा एक असा आजार आहे की त्याला तुम्ही अजिबातच पुढे ढकलला नाही पाहिजे, कारण की तो फिस्च्युला कधीच बरा होऊ शकत नाही आणि तो कंट्रोलमध्ये पण राहत नाही. फिस्च्युला म्हणजे त्याची एक नळी तयार झालेली असते, त्या नळीला आपल्याला पूर्णपणे नष्ट करून टाकणे हा प्रोसिजर आहे त्याला. तर म्हणून फिस्च्युला एक असा आजार आहे की त्याला ढकलून काय उपयोग नाही आहे. एकदा फिस्च्युला आपल्याला आहे तर त्याला ऑपरेट करून घेणं हा गरजेची गोष्ट आहे.
बिलकुल सर. आणि सर मूळ व्याध आहे म्हणून लोक उपचारासाठी जाण्याच्या आधी एक गोष्ट करतात ती म्हणजे अशी की ते पेन किलर खात असतात. तर मग साहजिक आहे आपल्याला जर हेडेक होत असेल तर आपण Yes. पेन किलर खातो किंवा कुठलंही आपलं बॉडी पेन होत असेल तर Yes. आपण पेन किलर खात असतो. तर मूळ व्याध असताना पेन किलर खाणं कितपत योग्य आहे? मी असं सांगितलं की गोळ्यांचं एक डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशनमध्ये तुम्ही थोडे दिवस गोळ्या खाऊ शकता बघा. पण ते कायम काय होतं की तुम्ही डॉक्टरांकडे एकदा तुम्ही माझ्याकडे आलात, मी तुम्हाला एक सुरुवातीला पेन किलर दिले सपोज, पण तुम्ही काय करणार की तुम्ही दरवेळी तीच गोळी वर्षभर घेत बसलात तर त्याचे साईड इफेक्ट जे होतील ते नंतर निस्तरता फार अवघड आहे त्याला निस्तरणं. बरोबर. सो पेन किलर्सचे साईड इफेक्ट प्रचंड असतात. पोट सापण्याचे औषधं पण आपण कायम जे घेत राहतो त्याचे पण साईड इफेक्ट, पोट कायम बिघडलेलं असतो त्याच्यामुळे. बिकॉज शौचामध्ये एक सेमी सॉलिड हा असायला पाहिजे आपला जो आपण शौच पास करतो. जर का तुम्ही कायम त्याला लिक्विड फॉर्ममध्ये पास करणार तर त्या पोट पण बिघडणार आपला. कायम त्या जागेला आपण मलम लावत राहणार ते त्याचे साईड इफेक्ट्स वेगळे आहेत. मग जागेला एकदम सॉफ्ट होऊन जाते जागा तिकडची आपली, पेपर थिन स्किन होऊन जाते, त्याचे साईड इफेक्ट्स वेगळे आहेत. म्हणून मनाने काही करायचं नाही आहे. जे काय आहेत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करायचं आहे आणि त्यांच्या गायडन्समध्ये करायचं आहे. एक लिमिट्समध्ये करायचं आहे आणि एक लिमिट आपली ती झाली असली तर त्याला प्रोसिजर करून घेणं हे एक फार इम्पॉर्टंट आहे. बिलकुल सर. खरं तर फार महत्त्वाचा विषय तो म्हणजे मूळ व्याध. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे की सुरुवातीला आपण जेव्हा आपल्याला काहीही त्रास जाणवतो उदोऱ्याभागी त्यावेळी आपण त्याची घरातल्या आपल्या घरचे लोक सांगतात की हे करायला पाहिजे, मित्र सांगतो हे करायला पाहिजे, ते सुरुवातीच्या दिवसाला करू शकता तुम्ही. कारण की एकदमच काय ते आजार वाढत नाही इमिजिएटली. पण एक 7 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, आपल्याला फरक पडत नाही तर डेफिनेटली आपल्याला सर्वात पहिलं तज्ज्ञ सर्जनकडे जायला पाहिजे. हे सर्वात महत्त्वाचं. ज्या लोकांना हा आजार झाला जसं की फिमेल्सला, बायकांना अजिबात त्याची लाज वाटून घ्यायची नाही आहे. जायचं डॉक्टरकडे दाखवायचं आहे, त्याची ट्रीटमेंट घ्यायची आहे व्यवस्थित. कारण की तो आजार आपण जर का ठेवला तर तो वाढणार आहे, तो कधी आपोआप कमी होणार नाही आहे. ज्यांना कोंब आलेला आहे, त्यांना हातालाच बाहेर कोंब लागतोय का कंटिन्युअसली संडास शौच करताना किंवा हात लागतोय किंवा तो बाहेरच आहे आता, तो कोंब तुमचा अजिबात जाणार नाही. तुम्हाला त्याची प्रोसिजर करून घ्यायला पाहिजे. ज्यांना कोंब हाताला लागत नाही पण कंटिन्युअसली ब्लिडिंग असते, कसं टॉयलेटला बसली की अशी धारच लागते रोज, किंवा रोज जाऊन टॉयलेटमध्ये आपण कमीत कमी एक 50 ml रक्त रोज आपलं चाललेलं आहे किंवा 10 थेंब रक्त चाललेलं आहे, त्यांनी घरात बसू नये. त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरकडे जावं आणि त्याची ट्रीटमेंट घ्यावी. बरोबर. ज्यांना त्रास आहे त्यांनी डॉक्टरकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट घ्यावी, त्या आजाराला अंगावर काढू नये. सर खरं तर खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे आणि दरम्यान तुम्ही कार्यक्रमात आलात आणि आमच्या प्रेक्षकांना एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. कार्यक्रमात वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.